नागपूरकरांनी आज आकाशात एक अद्वितीय आणि नेत्रसुखद खगोलीय दृश्य पाहिलं. दुपारच्या सुमारास सूर्याभोवती तयार झालेल्या वर्तुळाकार इंद्रधनुषी प्रकाश वलयाने अर्थातच सोलार हॅलोने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. या आश्चर्यकारक घटनेनं केवळ नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर भागातीलही नागरिक थक्क झाले. हे वलय म्हणजे सूर्याभोवती निर्माण झालेलं एक तेजस्वी इंद्रधनुषी वर्तुळ होतं, ज्याला खगोलशास्त्रात 22 अंशांचे सोलर हॅलो असं म्हणतात. आकाशात सुमारे 20,000 फूट उंचीवर उपस्थित असलेल्या सिरस ढगांमध्ये असलेले बर्फाचे सूक्ष्म स्फटिक सूर्यकिरण परावर्तित आणि अपरावर्तित करतात. यामुळे सूर्याभोवती इंद्रधनुषाच्या रंगछटेसह गोलाकार वलय तयार होतं. सामान्यतः हे वलय अर्धवट स्वरूपात दिसतं, मात्र जेव्हा सूर्य डोक्यावर असतो तेव्हा हे वर्तुळ पूर्णपणे स्पष्टपणे आकाशात दिसून येतं. तर आज नागपुरात याच स्वरूपाचं सूर्यवलय अनेकांनी अनुभवलंय. याचे फोटो आणि व्हिडिओ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर शेअर केले. या घटनेची खगोलशास्त्रीय पार्श्वभूमी स्पष्ट करताना प्राचार्य सुरेश चोपणे यांनी सांगितले की ही नैसर्गिक खगोलीय प्रक्रिया असून सूर्यकिरण बर्फाच्या षटकोनी स्फटिकांमधून अपरिवर्तित झाल्याने अशा प्रकारचं वलय तयार होतं. त्यामुळे सूर्यभोवती सतरंगी झळाळी असलेलं गोल वर्तुळ तयार होतं. यालाच आपण सोलर हॅलो असं म्हणतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. या वलयाला काही वेळा हवामानातील बदलाची संकेतही मानला जातो. विशिष्ट परिस्थितीत असे खळे म्हणजे पावसाच्या शक्यतेचा किंवा थंडीच्या आगमनाचा पूर्वसंकेत असतो, असंही अभ्यासकांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे काही नागरिकांनी ही खगोलीय घटना ज्येष्ठ खगोलशास्त्र डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या स्मृतीशी जोडली. त्यांना श्रद्धांजली अर्पण करत भावनिक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. निसर्गातील अशा दुर्मिळ आणि मोहक घटनांमुळे विज्ञानातील गूढता आणि सौंदर्य यांची एकत्र अनुभूती नागरिकांना मिळत असून हे दृश्य सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारं ठरलं. सुरभी शिरपूरकर, नागपूर, लोकमत.